Hello students, welcome to the next session of new topic animal tissue. याच्यामध्ये आपण टिश्यू म्हणजे काय, टिश्यूंचे वेगवेगळे टाइप्स कोणते, स्पेशली ॲनिमल्ससाठी बघणार आहे आपण. मेन टाइप्स, सब टाइप्स, डायग्राम, ते टिश्यू नक्की शरीराच्या कोणत्या भागामध्ये असतात, त्यांची रचना कशी असते, ते एक्झॅक्टली काय फंक्शन करतात, ह्या टिश्यूंच्या संदर्भातली सगळी माहिती आपण खूप डिटेल या टॉपिकमध्ये पाहणार आहे. ॲनिमल टिश्यूज स्पेशली पाहणार आहे. सुरुवात आपल्याला टिश्यूच्या व्याख्येपासून करावी लागेल. टिश्यू म्हणजे काय असतं हे आपल्याला बघावं लागेल. ही डेफिनेशन तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. टिश्यू म्हणजे उती असते, पेशींचा एक समुदाय असतो, याला आपण टिश्यू म्हणत असतो इन शॉर्ट. पण याची करेक्ट डेफिनेशन बघितली, अ ग्रुप ऑफ सेल having similar or same embryonic origin, म्हणजे त्यांची एम्ब्रियोनिक ओरिजिन असते ती सेम असायला पाहिजे. एकतर ते मेसोडर, तुम्हाला ट्रिप्लोप्लास्टिक माहीत आहे. ॲनिमल बॉडी आपली स्पेशली ह्युमन बॉडी आहे ती ट्रिप्लोप्लास्टिक आहे. शरीरात 3 थर असतात. सगळ्यात बाहेर असतो तो इक्टोडर्म, मध्यभागी असतो तो मेसोडर्म, आतील साईडला असतो तो एंडोडर्म. यापैकी कोणत्या तरी एकाच लेअरपासून त्या सगळ्या पेशी तयार झाल्या पाहिजेत, याला म्हटलं तर सेम एम्ब्रियोनिक ओरिजिन. त्याच्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर फंक्शनसुद्धा कसं असायला पाहिजे, सेम स्ट्रक्चर अँड फंक्शन called as tissue. So called as tissue, राईट. काय काय सेम असायला पाहिजे, काय आहे हा ग्रुप ऑफ सेल्स आहे. सेम काय असायला पाहिजे, एम्ब्रियोनिक ओरिजिन, सेम स्ट्रक्चर, सेम फंक्शन, असा एक पेशी समुदाय असतो, याला म्हटलं जातं टिश्यू. ओके. आता टिश्यू एकत्र आले की त्याच्यापासून वेरियस टाईप्सचे ऑर्गन्स तयार होतात. म्हणजे आपल्याला एक जनरल बॉडी प्लॅन आहे, तो बॉडी प्लॅनही माहीत असायला पाहिजे. समजा आपण सेलपासून सुरुवात केली, बेसिक युनिट सगळ्या सजीवांचं जे लहानात लहान बेसिक युनिट असतं ते सेल असतं. त्यामुळं आपला एक बॉडी प्लॅन असा तयार होईल. सेल, अनेक पेशी एकत्र आल्या की टिश्यू तयार होईल. अनेक टिश्यू एकत्र जोडले की त्याच्यापासून टिश्यू सिस्टीम तयार होते. अनेक टिश्यू सिस्टीम जोडल्या की एक ऑर्गन तयार होतं, अवयव तयार होतो. अनेक ऑर्गन एकत्र जोडले की त्याच्यापासून ऑर्गन सिस्टीम तयार होते. आणि अनेक ऑर्गन सिस्टीम जोडल्या की त्याच्यापासून एक मल्टीसेल्युलर बॉडी तयार होते, बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमसाठी प्लॅन आहे. दिस इज फॉर मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर असेल तर फक्त इथंपर्यंतच मर्यादित असतो, पुढचे कोणते पार्ट नसतात. आणि मल्टीसेल्युलर असेल तर पेशी, त्याच्यानंतर टिश्यू, टिश्यू सिस्टीम, ऑर्गन सिस्टीम आणि बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. मग पुन्हा त्याचं पॉप्युलेशन होतं, इकोसिस्टीम होते. हा नंतरचा पार्ट आहे, आपण बॉडीशी रिलेटेड बघतोय. सो मेनी सेल्स कम टुगेदर टू फॉर्म दी टिश्यू. आणि ह्या टिश्यूंचे वेगवेगळे टाईप्स स्पेशली आपण ॲनिमलसाठी बघणार आहे. सो ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग दी सेम एम्ब्रियोनिक ओरिजिन, सेम स्ट्रक्चर, सेम फंक्शन इज नथिंग बट दी टिश्यू. ओके. आता जनरली कोणताही ॲनिमल घ्या, त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये 2 प्रकारच्या सेल्स असतात. 2 प्रकारच्या काय असतात, सेल्स असतात. बघा कोणकोणत्या 2 प्रकारच्या पेशी असतात.
तर स्पेशली ह्या ज्या सेल्स आहेत ह्या दोन प्रकारच्या असतात, एक सोमॅटिक सेल्स आणि दुसऱ्या जर्म सेल्स. सोमॅटिक सेल्स आणि जर्म सेल्स. ह्या सोमॅटिक सेल्स म्हणजे बॉडी सेल्स असतो. सोमा म्हणजे बॉडी, बॉडी सेल्स एक्सेप्ट सेक्स सेल्स, एक्सेप्ट सेक्स सेल बॉडी सेल्स म्हटलं आता सोमॅटिक सेल्स. आणि जर्म सेल्स म्हणजे सेक्स सेल्स. हे दोन प्रकारचे पेशी आपल्या शरीरामध्ये असतात. एक तर ते सोमॅटिक सेल्स असतील ज्याला आपण बॉडी सेल्स म्हणत असतो, आणि दुसरं जर्म सेल्स याला आपण सेक्स सेल म्हणत असतो. ह्या ज्या असतात ह्या डिप्लॉइड असतात, म्हणजे 2n क्रोमोझोम असतात. स्पेशली आपल्या ह्युमनमध्ये जर क्रोमोझोमची संख्या बघितली तर ती असते 46. आपण ह्युमन नाही पाहत आहे, ॲनिमलसाठी बघत असतो. तर हे 2n म्हणजे 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम, गुणसूत्रांचे 2 संच असतात, आणि म्हणून याला 2n कंडिशन म्हटलं जातं. आणि सेक्स सेल असतात यालाच आपण गॅमेट म्हणत असतो, आणि ते मात्र हॅप्लॉइड असतात. म्हणजे एकच संच असतो क्रोमोसोमचा. आपल्या ह्युमनमध्ये हे 46 असतं आणि त्याचे हाफ असतात म्हणजे 23. सो दिस इज इन केस ऑफ ह्युमन स्पेसिस. सो सेक्स सेल्स आर नथिंग बट गॅमेट्स. आपल्याला माहित आहे मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. मेल गॅमेटला आपण म्हणत असतो स्पर्म्स, फिमेल गॅमेटला आपण एग म्हणत असतो किंवा ओव्हम म्हणत असतो. सिंगल असेल तर, अनेक असतील तर ओहा म्हटलं जातं. सो दीज आर दी 2 टाइप्स ऑफ सेल्स. सोमॅटिक सेल्स दॅट मीन्स बॉडी सेल्स डिप्लॉइड 2n क्रोमोझोम्स. जर्म सेल्स सेक्स सेल्स किंवा गॅमेट्स म्हटलं तर हॅप्लॉइड असतं, n सेट ऑफ क्रोमोझोम असतं. ह्या दोन प्रकारच्या पेशी ॲनिमलमध्ये असतात, मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये. आता ॲव्हरेज नंबर ऑफ सेल्स बॉडी जर काढायचं म्हटलं तर ते ॲव्हरेज नंबर ऑफ सेल्स जर आपण बघितलं तर बघा हे सेलचे टाइप्स झाले. नंबर ऑफ सेल्स पर kg remains about 1 trillion cells, about 1 trillion cells per kg. सरासरी एका किलोग्राममध्ये 1 ट्रिलियन सेल्स असतात, 1 ट्रिलियन सेल्स असतात. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं वेट जर 40 किलो असेल तर 40 ट्रिलियन सेल्स असतील. हे ॲव्हरेज आहे. लार्ज नंबरच्या सेल्स ह्या पर मिनिट्स तयार होतात. अबाउट मिलियन्स ऑफ सेल्स फॉर्मड होतात आपल्या शरीरामध्ये पर मिनिट, आणि मिलियन्स ऑफ सेल्स डायज होतात पर मिनिट. आणि त्यामुळं आपलं जर वेट स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे, तर याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये जेवढ्या पेशी तयार होतात तेवढ्याच त्या नष्ट होतात, म्हणजे वेट सेम राहील. आणि जर वेट वाढतंय तर पेशी तयार होण्याचं प्रमाण जास्त आहे डिजनरेशनपेक्षा. सो ॲव्हरेज नंबर ऑफ सेल्स पर kg जर बघितलं तर अबाउट 1 ट्रिलियन सेल्स पर kg असतात. आणि या पेशीचा अभ्यास करणारे एक ब्रँच असते ज्याला म्हटलं तर हिस्टॉलॉजी. हिस्टो मीन्स टिश्यू. सो हिस्टॉलॉजी स्टडी ऑफ टिश्यूज, हिस्टॉलॉजी. ऊतीशास्त्र म्हटलं जातं स्टडी ऑफ टिश्यूज, स्टडी ऑफ टिश्यूज इज कॉल्ड एज हिस्टॉलॉजी. त्या टिश्यूचं स्ट्रक्चर, फंक्शन, ओरिजिन ह्या सगळ्यांचा अभ्यास करणारे एक ब्रँच असते, याला म्हटलं जातं हिस्टॉलॉजी. काय म्हटलं जातं? हिस्टॉलॉजी. आता या हिस्टॉलॉजीमध्ये जे काम केलेलं आहे, फादर ऑफ हिस्टॉलॉजी म्हणू आपण, हे सेलचे 2 टाईप आहेत.
सोमॅटिक सेल्स आणि बॉडी सेल्स. स्टडी ऑफ टिश्यू इज नथिंग बट हिस्टॉलॉजी. थोडंसं वेगळं लिहूया आपण खाली. हिस्टॉलॉजी. स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ टिश्यूज. इन शॉर्ट, स्टडी ऑफ टिश्यू जरी म्हटलं तरी चालेल. स्टडी ऑफ टिश्यू इज कॉल्ड ॲज हिस्टॉलॉजी. आता या हिस्टॉलॉजीचा जो फादर आहे, फादर ऑफ हिस्टॉलॉजी, सो फादर ऑफ हिस्टॉलॉजी मेरी फ्रँकॉइस झेवियर बिचट. मेरी काय म्हणायचं, मेरी फ्रँकॉइस झेवियर, एक्सनी स्पेलिंग लिहायचं, मेरी फ्रँकॉइस झेवियर बिचट. कॉल्ड ॲज फादर ऑफ हिस्टॉलॉजी. मेरी फ्रँकॉइस झेवियर बिचट. हिस्टॉलॉजी म्हणजे असते स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ टिश्यूज. सेल्स बघितल्या तर सेलचे मुख्य दोन टाईप आहेत, सोमॅटिक सेल्स अँड जर्म सेल्स. टिश्यू म्हणजे काय असतं, अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सेम एम्ब्रियॉनिक ओरिजिन, सेम स्ट्रक्चर, सेम फंक्शन, कॉल्ड ॲज टिश्यू. नंबर ऑफ सेल्स पर के जी जर बघितलं तर ॲव्हरेज नंबर असतो 1 ट्रिलियन सेल्स पर के जी. सो 1 ट्रिलियन पर के जी. सो दिस इज अबाउट इंट्रोडक्शन ऑफ ॲनिमल टिश्यूज. टिश्यूची व्याख्या बघितली, सेलचे दोन टाईप्स बघितले डिटेल. आता याच्यानंतरच आपल्याला पुढचा पार्ट पाहायचा आहे. या टिश्यूंचे ॲनिमल टिश्यू आहे, त्याचे वेगवेगळे महत्त्वाचे 4 टाईप्स आहेत. टाईप्स ऑफ टिश्यूज, टाईप्स ऑफ ॲनिमल टिश्यूज. असंच लिहूया आपण. हा जो टिश्यूज आहेत, या टिश्यूचे महत्त्वाचे 4 टाईप्स आहेत इन केस ऑफ ॲनिमल. त्याच्यामध्ये एक पहिला टाईप आहे तो इपिथेलियल टिश्यूज. इपिथेलियल टिश्यूज की जे सरफेसला असतात. इपिथेलियम सरफेसला, इनर किंवा आउटर सरफेस ऑर्गन असेल किंवा बॉडी असेल. देन कनेक्टिव्ह टिश्यूज. कनेक्टिव्ह टिश्यूज हे वेगवेगळ्या अवयवांना कनेक्ट करतात किंवा याला पॅकिंग टिश्यूज म्हटलं जातं, सपोर्टिंग टिश्यू सुद्धा म्हटलं जातं. सो कनेक्टिव्ह टिश्यूज आपण प्रत्येक टाईप्स हा खूप डिटेल पाहणार आहे. देन मस्क्युलर टिश्यूज. त्या ॲनिमलच्या शरीरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मसल्स असतात, मसल्स, त्याचं स्ट्रक्चर, फंक्शन, वर्किंग, डायग्रॅम हे आपण डिटेल बघणार आहे. मस्क्युलर टिश्यूज प्रत्येकाचे सब टाईप्स सुद्धा आहेत. आता आपण ब्रॉड क्लासिफिकेशन बघतोय. तर हे जे टिश्यूज आहे त्याचं क्लासिफिकेशन आहे. आणि लास्ट आहे तो म्हणजेच नर्वस टिश्यूज, नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहे. सो नर्वस टिश्यूज. So how many main types of the tissues? 4 main types of the tissues. Which one? Epithelial tissues, connective tissues, muscular tissues and nervous tissues. One by one आपण सगळे टिश्यू अभ्यासणार आहे. सुरुवातीला आपल्याला इपिथेलियल टिश्यूज हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. इपिथेलियल टिश्यूज. ओके, बघूया वन बाय वन पार्ट्स आपण पाहणार आहोत. इपिथेलियल टिश्यूज. नंबर 1 पहिला मेन टाईप आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे इपिथेलियल टिश्यूज. सो दिस इज दी मेन टाईप आहे
ए टाईप आहे इपिथेलियल टिश्यूज, हा आपण पहिला टाईप अभ्यासणार आहे. ओके, 1 बाय 1 ए बी सी डी असे 4 टाईप्स आपल्याला अभ्यासायचे आहे. हे इपिथेलियल टिश्यूची जर लोकेशन बघितली तर इनर अँड आउटर सरफेस ऑफ द बॉडी और ऑर्गन असते, ही त्याची लोकेशन असते मेन. सो कव्हरिंग ऑफ आउटर अँड इनर सरफेस ऑफ ऑर्गन अँड बॉडी आर कॉल्ड ॲज इपिथेलियल टिश्यूज. दी डेफिनेशन जर सांगितलं तर काय होईल बघा, दी कव्हरिंग ऑफ, कव्हर करणे म्हणजे आवरण, आपली स्किन आहे हे बाहेरचं आवरण आहे, हे सुद्धा एक एपिथेलियल टिश्यूज आहे. सो कव्हरिंग ऑफ आउटर अँड इनर सरफेस and inner surface of body and organs are called as epithelial tissues. So epithelial tissues are nothing but coverings, आवरण आहेत. कुठे असतात? आउटर अँड इनर सरफेस. कोणाचा आउटर इनर सरफेस? मग तो बॉडीचा असेल किंवा ऑर्गनचा असेल, याला म्हटलं जातं इपिथेलियल टिश्यूज. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय हेही बघूया. सो कॅरेक्टरिस्टिक्स, याची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण बघूया. 1 बाय 1 आपल्याला त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत. सो दे आर प्रेझेंट ॲट आउटर अँड इनर सरफेस. So present at outer, बाह्य सरफेस आणि आतील सरफेस, outer and inner surface. Whether it may be organ or whether it may be body. Then these cells, specialized cells are present on special membrane called as basement membrane. So cells are present on basement membrane. हा MCQ आहे. कोणताही एपिथेलियम घ्या, कोणता एपिथेलियम, आपण जे सगळे टाइप्स बघणार आहे त्या सगळ्या ज्या पेशी असतात ते एक नॉन सेल्युलर मेम्ब्रेन असतं, बेसमेंट मेम्ब्रेन. त्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतात. म्हणजे समजा हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे, हे नॉन सेल्युलर असतं, याच्यात कनेक्टिव्ह टिश्यू असतात. या मेम्ब्रेनला म्हटलं जातं बेसमेंट मेम्ब्रेन, आणि या बेसमेंट मेम्ब्रेनवरती या पेशी प्रेझेंट असतात. सो सेल्स आर प्रेझेंट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. सो दिस मेम्ब्रेन इज बेसमेंट मेम्ब्रेन, BM म्हणू आपण. आणि या ज्या आहेत या पेशी आहेत, सेल्स आर प्रेझेंट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. सो दिस इज द इम्पॉर्टंट इन केस ऑफ नीट अँड CET. बेसमेंट मेम्ब्रेन may be asked for MCQ. Okay, then they have formed from, आपण टिश्यूच्या व्याख्येमध्येच बघितलं होतं, सेम ओरिजिन. एक तर आपल्या शरीरामध्ये 3 थर असतात, इक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. एक तर ते एक्टोडर्म पासून म्हणजे आउटर लेअर पासून तयार होतील, किंवा मेसोडर्म पासून होतील, किंवा एंडोडर्म पासून होतील. सो सेल्स आर फॉर्मड फ्रॉम इक्टोडर्म, मेसोडर्म और एंडोडर्म. इक्टो आउटर, डर्म म्हणजे लेयर, मेसोडर्म, मेसो म्हणजे मिडल, और एंडोडर्म, एंडो मीन्स इनर. So we are triploblastics. Body is formed from 3 basic germ layers called as ectoderm, mesoderm or endoderm. So cell get food from the, आता याच्यामध्ये सेल हा वॅस्क्युलर नसतो, म्हणजे याला ब्लड सप्लाय करणाऱ्या ज्या पेशी असतात त्या याच्याकडे नसतात. मग इथं सेलना फूड कसं मिळतं, तर ते कनेक्टिव्ह टिश्यू थ्रू मिळत असतं. सो सेल्स गेट फूड थ्रू कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असतात ह्या मेम्ब्रेनमध्ये, आणि हे कनेक्टिव्ह टिश्यू त्याला फूड सप्लाय करत असतात. सो connective tissue supply the food.
connective tissues supply फूड. पेशींना लागणारं जे फूड असतं ते सप्लाय करण्याचं काम कोण करत असतं? कनेक्टिव्ह टिश्यू. हाही पार्ट महत्त्वाचा असतो. सो कनेक्टिव्ह टिश्यू सप्लाय दी फूड टू दी ऑल इपिथेलियल सेल्स. सेल शोज ॲक्टिव्ह डिव्हिजन्स. त्या पेशींच्या मध्ये पेशी विभाजन होत असतं. सो सेल्स शोज ॲक्टिव्ह डिव्हिजन्स. पेशी विभाजन होत असतं. आपण आत्ताच जस्ट बघितलं की सोमॅटिक सेल्स आणि जर्म सेल असतात. सोमॅटिक सेलमध्ये जनरली हे मायटॉसिस होतं आणि जर्म सेलमध्ये सेक्स सेलमध्ये मियोसिस होतं. तर ॲक्टिव्ह सेल डिव्हिजन्स होतात म्हणजे नवीन पेशी तयार करण्याची क्षमता या पेशींच्यामध्ये असते. सो दे हॅविंग कॅपॅसिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह सेल डिव्हिजन्स. देन ज्या सेल्स असतात ह्या एकमेकाच्या जवळ पॅक केले असतात. सो सेल्स आर क्लोजली पॅक्ड. सेल्स आर क्लोजली पॅक्ड. ज्या पेशी असतात ते एकमेकाच्या क्लोज असतात, याच्यामध्ये गॅप नसतात. सो सेल्स आर क्लोजली पॅक्ड. ओके. आता हे जे सगळे इपिथेलियल टिश्यू आहे त्याचं आपण जनरली लोकेशन बघितली. इनर अँड आउटर सरफेस असतो, ही त्याची लोकेशन आहे. मग ते कोणत्या अवयवामध्ये आहेत हे आपण स्पेशली बघणार आहे. आउटर अँड इनर सरफेस ही त्याची लोकेशन आहे. कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेल्या आहेत. ओके. आता याचे फंक्शन्स बघायचे आहेत आपल्याला. इपिथेलियल टिश्यू कशासाठी आपल्याला उपयुक्त आहेत? सो फंक्शन्स. ओके. भरपूर फंक्शन आहेत वेगवेगळ्या लोकेशननुसार, ऑर्गननुसार स्पेशलाइज्ड फंक्शन्स आहेत. ह्याचं पहिलं महत्त्वाचं फंक्शन आहे ते म्हणजे सरफेसला असल्यामुळं प्रोटेक्शन. म्हणजे आतील भागांचं ते काय करतात? संरक्षण करतात. सम आर युज्ड फॉर फिल्ट्रेशन. काहींच्यामध्ये सरफेस टिश्यू हे गाळण्याचं काम करतात, फिल्टर करतात पदार्थांना. काहींच्यामध्ये ॲब्सॉर्प्शनचं फंक्शन असतं, पदार्थ शोषून घ्यायचं, याला म्हटलं आता ॲब्सॉर्प्शन. काहींच्यामध्ये नवीन पदार्थ तयार करून बाहेर सोडायचा, ज्याला आपण सिक्रीशन म्हणत असतो, सिक्रीशन. काहींच्यामध्ये एक पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचा, ट्रान्सपोर्टेशन. तर ही वेगवेगळी फंक्शन्स आहेत. प्रोटेक्शन, फिल्ट्रेशन, ॲब्सॉर्प्शन, सिक्रीशन ॲज वेल ॲज ट्रान्सपोर्टेशन. सो दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक्स अँड फंक्शन्स ऑफ दी इपिथेलियल टिश्यूज. ओके. सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स फंक्शन्स तुम्हाला कळलेले असतील. नोट करा. ह्या इपिथेलियमचे आपल्याला ठीक आहे, सुरुवातीला आपण लोकेशन बघितलं की शरीराच्या बाहेरच्या बाजूला असतील किंवा आतील बाजूला असतील, मग ते ऑर्गन असेल किंवा बॉडी असेल. कशा पद्धतीचे टिश्यू असतात त्याची कॅरेक्टरिस्टिक्स पण बघितली की ते एका विशिष्ट आवरणावरती असतात, ज्याला आपण म्हणत असतो बेसमेंट मेम्ब्रेन. ओके. पेशी एकमेकाच्या जवळ असतात म्हणजे क्लोजली पॅक्ड असतात. पेशींच्या मध्ये सेल डिव्हिजनची क्षमता असते, ॲक्टिव्ह डिव्हिजन्स करतात. जेव्हा जेव्हा गरज असते नव्याने पेशी तयार करण्याची क्षमता असते, म्हणजे ॲक्टिव्ह सेल डिव्हिजन असतात. ओके. यांना फूड सप्लाय करण्याचं काम हे कनेक्टिव्ह टिश्यूचं असतं, हेही आपण कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघितलं. त्याचे वेगवेगळे आपण फंक्शन्स पण बघितली. एकतर ते आपल्याला प्रोटेक्शनसाठी मदत करतील, ॲब्सॉर्प्शनसाठी मदत करतील, सिक्रीशनसाठी मदत करतील, ट्रान्सपोर्टेशनसाठी मदत करतील. ओके. ही वेगवेगळी फंक्शन्सही बघितली. आता हे जे इपिथेलियल टिश्यू आहे याचे महत्त्वाचे 2 टाईप्स आहेत. टाईप्स ऑफ इपिथेलियल टिश्यूज. ह्या इपिथेलियल टिश्यूचे आपल्याला टाईप्स बघायचे आहेत.
हे इपिथेलियल टिश्यू आहे त्याचे महत्त्वाचे दोन टाईप्स आहेत. एक पहिला टाईप आहे तो म्हणजे सिंपल इपिथेलियम किंवा सिंपल इपिथेलियल टिश्यूज. सिंपल इपिथेलियम किंवा सिंपल इपिथेलियल टिश्यूज. आणि दुसरा टाईप आहे कंपाऊंड इपिथेलियम. ओके, सिंपल इपिथेलियम अँड कंपाऊंड इपिथेलियम. आता सिंपल इपिथेलियम कधी म्हणायचं? अ टाइप ऑफ टिश्यू मेड अप ऑफ सिंगल लेयर ऑफ सेल्स. सिंगल लेयर ऑफ सेल्स मेड अप ऑफ सिंगल लेयर ऑफ सेल्स. जो टिश्यू आहे सरफेसला आहे आणि त्याच्यामध्ये पेशींचा एकच थर असतो, सिंगल लेयर असतो, याला म्हणायचं सिंपल एपिथेलियम. उदाहरणार्थ बघा, आपण आत्ताच बघितलं की सुरुवातीला काय असतं? बेसमेंट मेम्ब्रेन, याच्यामध्ये असतात कनेक्टिव्ह टिश्यू. आता ह्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये जो पेशींचा थर आहे तो एकच असायला पाहिजे, सिंगल लेयर ऑफ सेल. याला म्हटलं जातं सिंपल एपिथेलियम. हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे, पेशींचा एकच थर असतो. आता या पेशी कोणत्या आहेत, शेप काय, फंक्शन काय, हे आपण नंतर बघणार आहे. इकडं असं नसतं, मेनी लेयर्स ऑफ सेल्स. सो मेड अप ऑफ मेनी लेयर्स ऑफ सेल्स. मेड अप ऑफ मेनी लेयर्स ऑफ सेल्स. अनेक थर असतात एकमेकाच्या वरती. मेनी लेयर्स ऑफ सेल्स. ओके, म्हणजे हे कसं असू शकतं? तर हे अशा पद्धतीनं असतं. हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे, राईट. कोणताही एपिथेलियल टिश्यू दाखवत असताना पहिल्यांदा काय लिहायचं आहे? बेसमेंट मेम्ब्रेन. याच्यामध्ये काय असतात? हे कनेक्टिव्ह टिश्यू असतात. ओके, नॉन वॅस्क्युलर मेम्ब्रेन असतं, कनेक्टिव्ह टिश्यू असतात. आणि याच्यावरती ज्या सेल्स आहेत त्याचे मेनी लेयर्स आहेत, एकमेकाच्या वरती असे मेनी लेयर्स आहे. फर्स्ट लेयर आहे, न्यूक्लियस आहे, याच्यावरती अजून लेयर्स असतात. सेकंड लेयर आहे, नेक्स्ट लेयर आहे, न्यूक्लियस. अशा अनेक थर असतील, एकापेक्षा जास्त लेयर्स असतात, याला म्हणायचं कंपाऊंड एपिथेलियम. सो मेड अप ऑफ मेनी लेयर्स ऑफ सेल्स अँड मेड अप ऑफ सिंगल लेयर ऑफ सेल. जर एकच थर असेल तर सिंपल एपिथेलियम म्हणायचं, मेनी लेयर्स असतील तर काय म्हणायचं? कंपाऊंड एपिथेलियम. ओके, मग या सिंपल एपिथेलियममध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. कोणकोणते वेगवेगळे टाईप्स आहेत हे आपण बघणार आहे. तर याच्यामध्ये जे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये स्क्वॅमस एपिथेलियम असतो. एक्झॅक्टली आपण स्क्वॅमस कुठं असतो, स्ट्रक्चर काय, फंक्शन काय, डायग्राम काय, हा पार्ट आपण बघणार आहे. जस्ट आपण फ्लोचार्ट तयार करतोय. देन क्युबायडल, क्यूब लाईक स्ट्रक्चर असतं, याला क्युबायडल म्हटलं जातं. टाईल लाईक स्ट्रक्चर असतं, पॅवमेंट म्हणजे डिझाइनड स्ट्रक्चर असतं, याला स्क्वॅमस एपिथेलियम, क्युबायडल. देन कॉलुमनार एपिथेलियम, कॉलम लाईक सेल्स असतात, कॉलुमनार एपिथेलियम. देन सिलिएटेड एपिथेलियम, सिलिया असतात फ्री एंडला, सिलिएटेड एपिथेलियम. देन ग्लँड्युलर एपिथेलियम, ग्लँड्स असतात फ्री सरफेसला, ग्लँड्युलर एपिथेलियम. त्याच्यानंतर सेन्सरी एपिथेलियम, सेन्सरी रिसेप्टर्स असतात, सेन्सेशन होतं, सेन्सरी रिसेप्टर्स म्हणतो. आणि सगळ्यात शेवटचा जो टाईप आहे याला म्हटलं तर जर्मिनल एपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम हे सगळे टाईप्स आहेत. जर्मिनल एपिथेलियम
आणि हे सगळे एकाच लेअरने तयार झाले, त्याला काय म्हणायचं, सिंपल एपिथेलियम. इकडे जे टाईप्स आहेत हे दोन टाईप्स आहेत. एक स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम असतो, स्ट्रॅटा मीन्स लेअर, स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम आणि दुसरा टाईप असतो तो ट्रान्झिशनल एपिथेलियम असतो, चेंजेस होतात. सो ट्रान्झिशनल एपिथेलियम म्हणजे कंपाऊंडमध्ये आपल्याला दोन टाईप्स अभ्यासायचे आहेत, एक स्ट्रॅटिफाईड आणि दुसरा ट्रान्झिशनल. इकडं आपल्याला नंबर 1 स्क्वॅमस एपिथेलियम, नंबर 2 क्युबायडल, देन कॉलुमनार, then ciliated, then glandular, sensory, and then germinal. 7 types of simple epithelium and 2 types of compound epithelium. अशा पद्धतीचे एपिथेलियमचे आपल्याला टाइप्स अभ्यासायचे आहेत. ओके, सो मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स कॉल्ड ॲज सिंपल अँड मेड अप ऑफ मेनी लेयर्स ऑफ सेल, मल्टी लेयर्स असतो, याला म्हणायचं कंपाऊंड. ह्याच्यात 2 टाईप्स आहेत, ह्याच्यात 7 टाईप आहेत. प्रत्येक टाईप आपल्याला खूप डिटेल पाहायचं आहे. त्याचे लोकेशन काय, त्याचं स्ट्रक्चर काय, त्याचं फंक्शन काय, हे आपल्याला खूप डिटेल बघायचं आहे. सो दिस इज अबाउट फ्लो चार्ट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ इपिथेलियल टिश्यूज. आणि हे सगळ्या टिश्यूंचं मिळून इपिथेलियल टिश्यू होतो की जो सरफेसला असतो, इनर किंवा आउटर सरफेसला. ओके, फ्लो चार्ट लिहून घ्या.